कंट्रोल सिस्टीममध्ये आपण ब्लॉक डायग्राम फंडामेंटल्स पार्ट स्टडी केलेला आहे. तर ते ब्लॉक डायग्राम फंडामेंटल्स नंतर जे कंट्रोल सिस्टीममध्ये ब्लॉक डायग्राम रिडक्शन टेक्निक्स असेल तर ते रिडक्शन टेक्निक्स आपल्याला स्टडी करायचे. आता ब्लॉक डायग्राम रिडक्शन टेक्निक्स का गरजेचं आहे किंवा त्याची रिक्वायरमेंट काय आपल्याला ते करण्याची, तर प्रॅक्टिकली आपण कॉम्प्लिकेटेड कंट्रोल सिस्टीम जी असते ती ॲनालाइज करताना आपल्याला कॉम्प्लिकेटेड कंट्रोल सिस्टीम असतात त्या ॲनालाइज करणे डिफिकल्ट होते. म्हणजे एखादी कंट्रोल सिस्टीम कॉम्प्लिकेटेड असेल तर त्याचं ट्रान्सफर फंक्शन फाइंड आउट करण्याला आपल्याला डिफिकल्ट जातं. मग ते ट्रान्सफर फंक्शन फाइंड आउट करण्यासाठी त्या कॉम्प्लिकेटेड कंट्रोल सिस्टीमची आपण ब्लॉक डायग्राम जी असेल ती आपण ब्लॉक डायग्राम रिड्यूस करून त्याची सिम्पल ब्लॉक डायग्राममध्ये कन्व्हर्जन करून त्याच्यावरून आपल्याला ट्रान्सफर फंक्शन फाइंड आउट करू शकतो. तर कॉम्प्लिकेटेड सिस्टीम आपल्याला प्रॅक्टिकली ॲनालाइज करण्यासाठी त्या रिड्यूस करणं गरजेचं आहे. तर त्यासाठी ब्लॉक डायग्राम रिडक्शन काही टेक्निक्स आहेत. तर ते रिडक्शन टेक्निक्स आपण आजच्या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. तर त्याच्यामध्ये फर्स्ट रिडक्शन टेक्निक आहे, म्हणजे आपण त्याला टायटल देऊ की ब्लॉक डायग्राम रिडक्शन टेक्निक्स. आता ब्लॉक डायग्राम रिडक्शन टेक्निक्समध्ये फर्स्ट रिडक्शन टेक्निक आहे, त्याच्यामध्ये ते रिडक्शन टेक्निक असेल ते ब्लॉक इन सिरीज. फर्स्ट रिडक्शन टेक्निक आहे ते ब्लॉक इन सिरीज. म्हणजे हा त्याचा रिडक्शन टेक्निकचा रूल फर्स्ट आहे. म्हणजे रूल आपण त्याचे स्टडी करू कसे रिडक्शन करायचे. ब्लॉक इन सिरीज म्हणजे कंट्रोल सिस्टीममध्ये सपोज दिलेल्या कंट्रोल सिस्टीममध्ये ब्लॉक्स सिरीजमध्ये असतील तर सिरीजमध्ये ब्लॉक्स आपण रिड्यूस कसे करू शकतो ते स्टडी करणार. तर त्याच्यामध्ये ब्लॉक इन सिरीजमध्ये फर्स्ट सपोज सिस्टीम इनपुट असेल R(s), त्याच्यानंतर G1 हे सिस्टीमचं फंक्शन असेल, ते G1 आउटपुट सिस्टीमच्या दुसऱ्या ट्रान्सफर फंक्शनला दिलेलं असेल आणि सिस्टीमचं फायनल आउटपुट C(s) असेल. म्हणजे आपल्याला ही कंट्रोल सिस्टीम एक दिली, त्याची ब्लॉक डायग्राम आहे. त्या ब्लॉक डायग्राममध्ये काय दिले बघा, फर्स्ट दिलेलं आहे ते इनपुट R(s), आउटपुट दिले C(s) आणि याच्यामध्ये ट्रान्सफर फंक्शन दोन्ही दिले ते सिरीजमध्ये दिलेत. या ठिकाणी G1 आणि ह्या ठिकाणी G2 आहे. आता ह्या सिस्टीमचं ट्रान्सफर फंक्शन आपल्याला काढायचं म्हटलं म्हणजे ट्रान्सफर फंक्शन म्हणजे G(s) अपॉन 1 + G(s) इंटू H(s) हे जे आपण डेरिवेशन बघितले आधीच्या लेक्चर्समध्ये, त्या डेरिवेशनवरून हे जर फाइंड आउट करायचं म्हटलं तर आपल्याला हे काय होईल, डिफिकल्ट होईल. म्हणून ही ब्लॉक डायग्राम आपल्याला काय करायला लागेल, रिड्यूस करायला लागेल. तर ती रिड्यूस करताना आपण काय करू शकतो बघा. तर या ठिकाणी हा जो फर्स्ट ब्लॉक आहे G1, तर ह्या ठिकाणी इनपुट R(s) असेल, ह्या ठिकाणी एक आउटपुट आलेलं असेल. त्या आउटपुटला आपण काय ॲज्युम करू, C(1s) म्हणजे या ठिकाणी आउटपुट आलेलं असेल. तर ते आउटपुट काय येईल आपलं, तर हे सिस्टीमचं ट्रान्सफर फंक्शन मल्टिप्लाय बाय इनपुट म्हणजे ते आउटपुट असेल. म्हणजे थोडक्यात सिस्टीमचा गेन आणि मल्टिप्लाय बाय इनपुट असेल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला आउटपुट मिळणार ते G1 R(s), म्हणजे ह्या ठिकाणचं आउटपुट असेल G1 R(s). आता ह्या ब्लॉकसाठी इनपुट हे झालं G1 R(s). त्यामुळं ह्या ब्लॉकनंतर जे आउटपुट असेल C(s), ते C(s) आउटपुट काय मिळेल आपल्याला, हे इनपुट मल्टिप्लाय बाय सिस्टीमचं हे फंक्शन किंवा गेन म्हणजे G1 R(s) इंटू G2 या टाईपचं मिळेल. म्हणजे आपल्याला C(s) काय मिळालं, तर C(s) इक्वल टू G1 R(s) इंटू G2 या टाईपचं मिळालं. म्हणजे आता ह्या ठिकाणी काय मिळालं बघा, फायनल C(s), तर फायनल C हे आपल्याला मिळाले ते G1 इंटू G2 इंटू R(s). म्हणजे हे आपल्याला डायग्रामच्या फॉर्ममध्ये कसं कन्वर्ट करता येईल, तर हे R(s) म्हणजे इनपुट असेल, हे G1 G2 G1 इंटू G2 आणि फायनल असेल C(s). म्हणजे आपल्याला ही डायग्राम ही G1 G2 जे सेपरेट सिरीजमध्ये ब्लॉक होती ती ह्या ठिकाणी एकत्र आपल्याला करता येईल मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये. म्हणजे कंट्रोल सिस्टीममध्ये जर दोन ब्लॉक सिरीजमध्ये असतील तर ह्या ठिकाणी आपण त्याचं मल्टिप्लिकेशन करू शकतो. हे ह्याच्यावरून आपण प्रूव्ह केले. परत एकदा बघा, कंट्रोल सिस्टीममध्ये जी ब्लॉक डायग्राम असते त्याच्यामध्ये ब्लॉक जर सिरीजमध्ये असतील तर त्याचं रिडक्शन करताना काय करतो आपण, हा एक G1 ब्लॉक असेल, G2 ब्लॉक असेल, इनपुट R(s) असेल, आउटपुट C(s) असेल.
तर ह्या पहिल्या ब्लॉकनंतर सिस्टीमचा आउटपुट येणार आहे. ते आउटपुट म्हणजे काय असते, तर आउटपुट म्हणजे G1 म्हणजे फंक्शन मल्टिप्लाय बाय इनपुट. फंक्शन आहे G1 आणि इनपुट आहे R(s). म्हणजे ह्यासाठी आउटपुट आलं हे. आता ह्या ब्लॉकसाठी इनपुट हे असेल म्हणजे G1 × R(s) हे इनपुट असेल, त्याचं आउटपुट असेल C(s). मग आउटपुट C(s) काय येणार, C(s) इक्वल टू फंक्शन G2 मल्टिप्लाय बाय G1 × R(s). म्हणजे G2 मल्टिप्लाय बाय G1 × R(s). म्हणजे आपल्याला C(s) मिळाला G1. थोडक्यात आपल्याला C(s) या ठिकाणी काय मिळेल, G1 × G2 × R(s). या ठिकाणी G1 G2 फंक्शन असतील, R(s) इनपुट असेल आणि C(s) आउटपुट असेल. हे आपण ह्या डायग्रॅमच्या फॉर्ममध्ये फक्त या ठिकाणी दाखवलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला फंक्शन R(s) जे असेल ते G1 G2 × C(s) या टाईपमध्ये कन्वर्ट करता येईल. म्हणजे हे जे इक्वेशन आले त्याच इक्वेशनसाठी आपण ह्या ठिकाणी डायग्रॅम ड्रॉ केलेली आहे. तर या टाईपनुसार आपण जर सिरीजमध्ये असेल ब्लॉक डायग्रॅम तर त्यावरून आपण 2 ब्लॉक सिरीजमध्ये असतील तर त्याच्याऐवजी एक सिंगल ब्लॉक यूज करून त्या 2 ब्लॉकचं कंपॅरिझन करू शकतो. तर हे ब्लॉक सिरीजमध्ये असतील तर. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला बघा ह्याच्यामध्ये सेकंड रूल स्टडी करू आपण. ह्याच्यामध्ये सेकंड रूल स्टडी करताना सपोज ब्लॉक इन पॅरलल असतील, म्हणजे जर ब्लॉक पॅरललमध्ये कनेक्ट केलेले असतील, म्हणजे ती डायग्रॅम आपल्याला कोणत्या टाईपमध्ये दिसली बघा. ब्लॉक जर पॅरललमध्ये कनेक्ट केलेले असतील तर या ठिकाणी इनपुट असेल R(s). हे इनपुट आपण घेतलं. त्यानंतर त्या ठिकाणी सपोज हा G1 ब्लॉक असेल, G2 ब्लॉक असेल आणि G3 ब्लॉक असतील. म्हणजे असे तिन्ही ब्लॉक असतील आपल्याकडं. हे 3 ब्लॉक आपण घेतले. तर ह्याच्यामध्ये ह्या ठिकाणी आउटपुट येईल, ह्याचं आउटपुट येईल आणि ह्याचं आउटपुट येईल. आता हे तिन्ही आउटपुट्स आहेत ते ॲडिशन करण्यासाठी या ठिकाणी आपण काय वापरणार, समिंग पॉईंट वापरणार. आणि हे सिस्टीमचं फायनल आउटपुट असेल. प्लस हे प्लस असेल आणि हे प्लस असेल. म्हणजे ह्या समिंग पॉईंटमध्ये G1 G2 G3 याची सगळी ॲडिशन होईल विथ RS. आता ह्याचं सिम्प्लिफिकेशन काय होईल बघा. आता या ठिकाणी फायनल C(s) काय येणार, कारण ह्याला 3 दिलेले आहेत G1 G2 G3 आणि त्याला एक कंबाईन इनपुट दिले ते R(s) दिले. तर ह्याचं फायनल आउटपुट काय असेल, तर फायनल आउटपुट ह्या ठिकाणी C(s) काय असेल बघा. तर त्या या ठिकाणी आपण सॉल्व करू. C(s) इक्वल टू, आता हे पहिले फर्स्ट ह्याचा आउटपुट बघू आपण. G1 नंतर आउटपुट काय येईल, तर G1 हे गेन आहे, हे सिस्टीमचं फंक्शन आहे आणि त्याला इनपुट आहे RS. म्हणजे C(s) काय असणार, G1 R(s) प्लस ह्या ठिकाणी आउटपुट काय येईल, सिस्टीम फंक्शन आहे G2 त्याला इनपुट आहे R(s) प्लस सिस्टीम फंक्शन आहे G3 त्याला इनपुट आहे R(s). आता ह्या ठिकाणी बघा ह्यामध्ये R(s) कॉमन असेल म्हणजे R(s) ब्रॅकेटमध्ये राहील G1 प्लस G2 प्लस G3 आणि फायनल आउटपुट असेल C(s). म्हणजे सिस्टीमचं फायनल आउटपुट जे C(s) आले ते काय आलेलं आहे, G1 G2 G3ची ॲडिशन आणि त्याला मल्टिप्लाय बाय इनपुट R(s) असेल. मग ह्याच्यावरून आपण डायग्रॅम कशी काढू शकतो ह्या इक्वेशनवरून, तर ती डायग्रॅम बघा. R(s) G1 प्लस G2 प्लस G3 फायनल आउटपुट C(s). म्हणजे फायनल आउटपुट C(s) हे G1 G2 G3 आणि मल्टिप्लाय बाय इनपुट ज्याला R(s) असेल. म्हणजे ही जी ब्लॉक डायग्रॅम होती ती ब्लॉक डायग्रॅम आपण ह्याच्यामध्ये कन्वर्ट केली म्हणजे रिड्यूस केली. तर ह्या पद्धतीने आपण ह्याचं रिडक्शन करू शकतो. म्हणजे ब्लॉक डायग्रॅम रिड्यूस केली. म्हणजे ह्याच्यामध्ये ब्लॉक जर पॅरलल असतील G1 G2 G3 तर त्या ब्लॉकची काय करू शकतो आपण, ॲडिशन, त्याला इनपुट कंबाईन घेऊन आउटपुट घेऊ शकतो. समजलं. जे या ठिकाणी आपण 2 रूल स्टडी केलेत. एक पहिला रूल आहे ते ब्लॉक इन सिरीजमध्ये आणि दुसरा रूल आहे तो ब्लॉक इन पॅरललमध्ये. सिरीजमध्ये ब्लॉक्स असतील तर दोन्ही ह्याची ॲडिशन करता येते आपल्याला, दोन्ही फंक्शनची मल्टिप्लिकेशन करता येतं. आणि पॅरललमध्ये असतील तर दोन्हीचे आपण काय करू शकतो, ॲडिशन करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण ह्या 2 रूल वापरून ब्लॉक्स
रिड्यूस करू शकतो. तर आपल्याला ह्याच्यामध्ये बरेचसे रूल स्टडी करायचे आहेत. आजच्या लेक्चरमध्ये हे 2 रूल फक्त आपण स्टडी केलेले आहेत. ओके, थँक्यू.